नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपुरातील वाहतूक दुप्पट वेगाने वाढत असल्यामुळे शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे, ज्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो। शहराची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून सतत पावले उचलली जात आहे। या अंतर्गत शहरातील 8 अतिशय सोयीस्कर भागात नवीन अंडरब्रिज आणि ओव्हरब्रिज बांधण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे। राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात याविषयी घोषणा केली आहे। बकरी ईद 7 जून रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे। याआधी इस्लामिक सेंटर ऑफ इंडियाचे अध्यक्ष मौलाना खालिद रशीद फिरंगी महाली यांनी या सणाबाबत 12 कलमी सल्लागार जाहीर केली आहे आणि मुस्लिम समुदायाला फक्त अशाच प्राण्यांची कुर्बानी देण्याचा सल्ला दिला आहे ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही। तुर्कीमध्ये 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। या भूकंपाचा परिणाम ग्रीसपर्यंत जाणवला। भूकंपामुळे घाबरलेल्या लोकांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे किमान 69 जण जखमी झाले। अभिनेता एजाज खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे। हा अर्ज मुंबईतील चारकोप पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधित आहे। एका महिलेने एजाजवर लग्नाचे आमिष दाखवून आणि त्याच्या हाऊस अरेस्ट शो मध्ये भूमिका देण्याचे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे। IPL 2025 चा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे। पंजाब किंग्स आणि RCB यांच्यात होणाऱ्या या टायटल मॅच पूर्वी समारंभ होणार असून त्याची थीम ऑपरेशन सिंदूर आहे। तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। तर या होत्या न्यूज वाइब्स मधील आजच्या मुख्य घडामोडी। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।